ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जज साहेबांनी एक निर्णायक निकाल आता दिलेला आहे. जज साहेब म्हणतात, दोन्ही वकिलांच्या आर्ग्युमेंट्स आणि सादर केलेल्या पुराव्यानिशी हे कोर्ट या निर्णयावर आलेले आहे की मधुकर पाटील यांनी विलासचा खून केलेला नसून ते निर्दोष आहेत. तर विलासचा खून हा साक्षी शिकरेने केला आहे असं तिने मान्य केलं आहे. या गुन्ह्यासाठी हे कोर्ट तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. तसेच प्रिया मधुकर हिने गुन्हेगाराला गुन्ह्यात साथ देणे, पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे या सगळ्या गुन्ह्यांसाठी 7 वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्टाचा हा निकाल ऐकल्यानंतर साक्षी महिपत, प्रिया आणि रविराज किल्लेदार यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर कुसुम, सायली, मधुभाऊ, अर्जुन, पूर्णाजी हे सगळे खूप आनंदित होतात की मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली आहे म्हणून.